कालखंडालाही मी थारा दिला नाही, नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही. म्हणून यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या 2024ला मला संशय आहे की मुद्दामून या येवले नावाच्या तहसीलदाराची कुणीतरी बदली करून आणली. आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे, आम्ही कूळ आहोत आणि ती जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला. शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका भागामध्ये कूळ लागतच नाही, काही जणच कूळ नसतं, तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी 12/2/2024 रोजी आणि 1/7/2025 रोजीच्या दरम्यान आपले अधिकार पदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा अंमल महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर 62 चे 4 हेक्टर 97 आर हेक्टर 38 आर एकूण क्षेत्र 5 हेक्टर 35 आर ठराव सहित हे 83 पासून ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ताब्यात वहिवाटीत असताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या आपल्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंदिरा मेमरीज प्लॉट नंबर 1 बाणेर या सर्वांनी ती लावून घेतली. याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे नियम बाह्य या तहसीलदारने त्या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे. आता जो एक तहसीलदार आहे मामुली, एक तर त्याला मुळामध्ये अधिकार नव्हता, पण त्याने एक कलम शोधून त्या ठिकाणी केलं. प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये की एकतर याला कूळ कायदा शहरामध्ये लागू नये, तहसीलदारने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली. ही सरकारी जमीन आहे, ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ती जमीन ट्रान्सफर करून घेतली. आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसतं आहे ते दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील अशा स्वरूपाचं नाव. हे नाव जे आहे ते परवाचा जो किस्सा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलं नाव आहे जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे. म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते अमेडा कंपनी आणि ह्या कंपनीचा त्याच्यामध्ये साम्य दिसत आहे. एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं. ह्या तहसीलदारला निलंबित 2 महिने आधी केलेलं होतं. म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या तहसीलदारांना निलंबित करण्यात येत आहे, 2 महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली होती. ज्यावेळेस हिअरिंग झालं या तहसीलदारकडे, त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं की कृषी विभागाला नोटीस आली होती. त्यावेळेस हिअरिंगच्या वेळेस याने सांगितलं होतं की ही जमीन आपली आहे, आमचीच मालकाची जमीन आहे.